रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव सर्व बरवा सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो
विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम जय जय राम जय प्राप्ति सी उपाय हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति सी उपाय हरि प्राप्ति से उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे पाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधन तेने साधते साधन तेने साधती साधन तेने साधते साधन तुटती भवाची बंधन तुटती भवाची बंधन तुटती भवाचे बंधन तुटती भवाचे बंधन तुटती भवाचे बंधन तुटती भवाचे बंधन संता विना प्राप्ती नाही संता विना प्राप्ती नाही संता विना प्राप्ती नाही संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही 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 तेने साधती साधन तेने साधती साधन तेने साधती साधन तेने साधती साधन तुटती भवाची बंधन तुटती भवाची बंधन तुटती भवाचे बंधन तुटती भवाचे बंधन तुटती भवाचे बंधन तुटती भवाचे बंधन एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ पूर्ण करते 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 मनोरथ तेने साधती साधन तेने साधती साधने तेने साधती साधन तेने साधती साधन तुटती भवाची बंधन तुटती भवाची बंधन तुटती भवाचे बंधन तुटती भवाचे बंधन तुटती भवाचे बंधन भवाचे बंधन जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार जय विठोबार हरि विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार जय कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई डोबा 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 आया हरि प्राप्ति से वो पाय हरि प्राप्ति से वो पाया हरि प्राप्ति से वो पाय उपाय हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय
हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय उपाय हरि प्राप्ति से 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 उपाय धरावे संता चेते पाय धरावे संता चेते पाय तेन साधते साधना तेन साधते साधनम साधन तेन साधते साधना तेन साधते साधनम धरावे संत जेते पाय धरावे संत जेते पाय दिन साधते साधने दिन साधते साधने दिन साधते साधने दिन साधते साधने तुटती भवा जीवंदने बंधने बंधने तुटती भवाची बंधने तुटती बाबाजी बंधन बंधन तुटती बाबाजी बंधने तुटती भवाचे बंधने
तुटते भवाचे बंधन आ तुटती भवाचे बंधने बंधने तुटती भवा टूटती भवा टूटती रे भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने बंधने तेने साधती साधने तेने साधती साधने साधने तेने साधती साधने तेने साधती साधने विठ्ठला पुंडलिक वरदे हरी भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधन तुटती भवाची बंधन संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तेने साधती साधन तुटती भवाची बंधन एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधन तुटती भवाची बंधन महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय धातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग जय हो जय हो प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग
दुसरे चरण दुसरे चरण दुसरे चरण संततिया दुसरे चरण दुसरे चरण दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा रंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिराममरणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदैदवल्हासं विठ्ठलं चिन्तयामि शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्दानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं ॐ नमो जय अद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदा सौधारि जोजे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विदिन्द्रादिदैवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा करुणा करया दयाळा करुणा करया दयाळा करुणा करया दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आता हृदय आपुले चौफाळून या भले, वरी बैसो पावले श्री गुरूंचे जयांचे केले स्मरण. होय सकळे विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी. आता हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधन, तुटती भवाची बंधने. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा अगदी बऱ्याच जणांचा पाठाचा परिचयाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. आणि बघा, कुठलाही कार्यक्रम म्हटला की काय अल्पसा परिचय देणं फार महत्त्वाचं असतो, फार गरजेचं असतो. म्हणजे असं काय ज्या ठिकाणी अखिल कुटी ब्रह्मांडचालक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं, मारुतीरायाच्या कृपेनं, साधू संतांच्या आशीर्वादाने, श्री संत विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच महाराष्ट्र भूषण जगद्गुरू द्वाराचार्य महामंडलेश्वर विद्यावाचस्पती हरिभक्तीपरायण डॉक्टर रामकृष्णदासजी महाराज लहवितकर बाबांच्या आशीर्वादाने, तसेच महाराष्ट्रातील नामांकित महिला कीर्तनकार हरिभक्तपरायण सौभाग्यवती जयश्रीताई गावंडे शिंगवेकर यांच्या प्रेरणेनं उपस्थितीमध्ये, तसेच हरिभक्तीपरायण कुमारी अक्षदाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनानं, ग्रामस्थांच्या सहकार्यानं, गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये, लहान लहान बालगोपिका सर्व टाळकरी भजनी मंडळाच्या उपस्थितीमध्ये चालत असलेला आपला महिला अखंडरणाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये आज 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाट्याला आलेली आहे. आणि अभंग त्या ठिकाणी ज्ञानी महात्म्याचा आहे. अभंग संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचं कीर्तनासाठी निवडलेलं आहे. आपलं कीर्तन अतिशय वेळेवरती संपणार आहे, कारण वेळेवरती सुरू झालं आणि वेळेवरती संपेल. 1 मिनटंसुद्धा मी वाढवा घेणार नाही, पण एवढ्या वेळेमध्ये तुम्हाला पटेल, आवडेल आणि कळेल या भाषेत मी थोडासा बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त चिंतन नाथबाबांच्या अभंगावरती या ठिकाणी मी बोलावं, या ठिकाणी मार्गदर्शन करावं, त्याच्या आधी मी पहिल्यांदा एक सूचना तुम्हाला सांगून जाईल की या ठिकाणी मी बोलावं आणि तुम्ही माझं ऐकावं एवढं ज्ञान माझ्याकडे नाही आहे. मी लहान आहे तुमच्यापेक्षा ठिकाणी. आणि खरं सांगू का, खरं म्हणजे मी खरंच बोलणार आहे, निदान कीर्तनात तरी. प्रामाणिकपणे तुम्हाला सांगते की अगदी मला वाटत पण नाही की मी बोलल्याच्या नंतर तुम्ही बसलेल्या लोकांनी माझं ऐकलं पाहिजे. मीच नाही महाराष्ट्रात कुठल्याच कीर्तनकाराची अपेक्षा नसते. म्हणजे कुठल्याच कीर्तनकाराला वाटत नाही की आम्ही लोकांना सांगावून लोकांनी आमचं ऐकावं. कारण कीर्तनकारांनी एवढं माहिती की बसलेल्या समाजाला आम्ही सांगावं आणि बसलेल्या समाजानं आमचं ऐकावं. एवढी अज्ञानी आपल्या महाराष्ट्रात तरी लोक राहिलेली नाहीत. बरोबर की नाही? म्हणजे कीर्तनकार काय सांगणार हे बसलेल्या लोकांना आधीच माहिती राहतं. इतकी महाराष्ट्रातली लोक अगदी त्या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं चिंतन ऐकून बऱ्यापैकी पाठाचा परिचयाचा आहे. म्हणून कीर्तन ऐकताना फक्त एक भाव मनात ठेवून कीर्तन ऐकायचा. मनोरंजन, टाइमपास किंवा यांचा धंदाचे असं थोडं हे जरा मानसिकता थोडी बाजूला ठेवा. आपण 1-1.5 तास आपल्याकडे शिल्लक आहे. लय झालं सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण 2 तास कीर्तनात बसतो. या 2 तासामध्ये आपल्या मनापर्यंत कीर्तन पोहोचावं, ज्ञानोबा तुकोबा नाथबाबांचे विचार पोहोचावे असं जर वाटत असेल तर मोठ्या श्रद्धेनं कीर्तन ऐकलं पाहिजे, प्रेमानं कीर्तन ऐकलं पाहिजे, भाव मनात ठेवून कीर्तन ऐकलं पाहिजे. अलीकडं लोक कीर्तनकाराचा अधिकार बघतात. माणसं म्हणतात पोरीचंच कीर्तन आहे, म्हणतात की नाही. हा भाव मनात ठेवू नका. कीर्तन ऐकताना जर आपल्याला आपल्या मनापर्यंत ज्ञानोबा तुकोबारांचे विचार पोहोचवायचे असतील तर एक भाव मनात ठेवून कीर्तन ऐकायचा. आमच्या समोर कीर्तन करणारे कोण आहे याच्यापेक्षा कीर्तनकारानं कीर्तनासाठी निवडलेला अभंग कोणत्या साधूचा आहे, कोणत्या संतांचा आहे, त्या संतांचा अधिकार बघून कीर्तन ऐकावा. मी लहान आहे तुमच्यापेक्षा. मी फक्त तुमची बहीण आणि मुलगी म्हणून मला एक व्यासपीठ उपलब्ध झालंय या नात्याने थोडंसं संवाद साधणारे, बाकी शिकवणारे, उपदेश करणारे, मार्गदर्शन करणारे ज्ञानोबा तुकोबा नाथबाबांसारखे अधिकार संपन्न महात्मे सांगणारे तेच ना. म्हणून मोठ्या आनंदाने कीर्तन ऐकावं. कीर्तनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा आहे. अधिकारी महात्म्याचा अभंग कीर्तनासाठी. ज्या महात्म्याचा अभंग कीर्तनासाठी निवडलेला आहे त्या महात्म्याचं वर्णन करत असताना
त्यांच्या चरित्राचं वर्णन करत असताना किंबहुना त्यांच्या अधिकाराचं वर्णन करत असताना सांगितलं गेलं, ज्यांचा अभंग आज मी कीर्तनासाठी निवडलं ना, ते संत श्रेष्ठ शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज. इतका मोठा अधिकार होता एकनाथ बाबांचा की विश्वाच्या मालकानं नाथ बाबांच्या घरी 36 वर्ष काम. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे, निळा वंदिताचे पाये, निळा वंदिताचे पाये, निळा वंदिताचे पाये, वंदिताचे पाये. वाळू आरती स्वामी एकनाथा, वाळू आरती स्वामी एकनाथा. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे, निळा वंदिताचे वाहे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे, निळा वंदिताचे संत श्रेष्ठ एकनाथ महाराज अधिकार संपन्न महात्मे. तुम्ही बघा, आपण नेहमीच कीर्तन ऐकतो. आपल्या प्रत्येकाच्या लक्षात आलं असेल की कीर्तनकार हे व्यासपीठावर जर उभं राहिले, कुणी असो, उभं राहिल्याच्या नंतर सुरुवातीला ज्या महात्म्याचा अभंग कीर्तनासाठी निवडलाय ना, ज्या साधूचा संतांचा अभंग कीर्तनासाठी निवडलाय, 2-4 मिनटं 10-15 मिनटं त्या साधूचा परिचय दिला जातो, त्या संतांचा परिचय दिला जातो. अभंग कुणाचा आहे त्या साधूचा सुरुवातीला 5-10 मिनटं परिचय दिला जातो. का सांगू का? परिचय याच्यासाठी दिला जातो, ज्यांचा अभंग कीर्तनासाठी निवडलाय ना, त्यांचा अधिकार कळाला तर अभंग ऐकायला गोड वाटेल, तर कीर्तन ऐकायला गोड वाटेल. कारण सांगणाराचा अधिकार कळाला तर ऐकायला बरं वाटतं. तुम्ही जरा अनुभव लोक आहात माझ्यापेक्षा, मला सांगा, काही लोकांना स्टेजवर भाषण करायची सवय राहते, सवय राहते. समाजसेवा करा, भगवत सेवा करा, चांगलं कार्य करा, एकमेकांसोबत प्रेमानं बोला, स्वच्छ जीवन जगा, गोड जीवन जगा, आचरण शुद्ध जीवन जगा. स्टेजवर भाषणं केले जातात, पण बसलेल्या समाजाला माहिती राहतं हा कसा आहे. बरोबर की नाही? म्हणजे सांगणारा कोणी याच्यावरती ठरतं आपण त्यांचं ऐकायचं की नाही ऐकायचं. म्हणून सुरुवातीला साधूचा का परिचय दिला जातो, ज्यांचा अभंग कीर्तनासाठी निवडले ना, ते साधू किती मोठे अधिकाराचे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि आज ज्या महात्म्याचा अभंग कीर्तनासाठी निवडलाय ते संत श्रेष्ठ एकनाथ महाराज. आणि एकनाथ महाराजांच्या अभंगामध्ये सर्वसामान्य लोकाला देवप्राप्तीचा उपाय सांगतात. महाराज म्हटले, तुम्हाला जर देव मिळवायचं असेल, देव प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी उपाय, हरिप्राप्तीसी उपाय. महाराज म्हटले, हरी मिळवण्यासाठीचा मी उपाय अभंगात तुम्हाला सांगणार आहे. कोणता उपाय? धरावे संतांचे ते पाय. तुम्ही संत शरणागती करा, साधूच ऐका, जेणेकरून तुम्हाला देव मिळेल. आणि एकदा का तुम्हाला देव मिळाला मग तुम्हाला फायदा आहे. तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. तुम्हाला फायदा काय? त्यानं काय होईल? तुमच्या जीवनामध्ये जी भव म्हणजे संसार, आणि संसार म्हणजे दुःख, दुःख बांधवाने आहे हा संसार. दुःख बांधवाने आहे हा संसार. दुःख बांधवणे आहे हा संसार. दुःख बांधवणे आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही कोटे. दुःख बांधवणे आहे हा संसार. दुःख बांधवणे आहे हा संसार. दुःख बांधवणे आहे हा संसार. दुःख बांधवणे
संसारात दुःख आहे भाऊ, म्हणजे संसार आणि संसार म्हणजे दुःख. म्हणजे तुम्हाला जर दुःख नाहीसं करायचं असेल तर धरावे संतांचे ते पाय. तुम्ही संत शरणागती करा. आणि संत शरणागतीशिवाय देव मिळू शकतच नाही. का? काही लोकांनी एकनाथ महाराजांना प्रश्न करा, महाराज तुम्ही स्वतः साधू आहात, तुम्ही स्वतः एक संत आहात, मग तुम्हाला असं म्हणायचंय का आम्हाला शरण या? म्हणजे तुम्ही स्वतःला मोठं समजू लागले का? आम्हाला शरण या म्हणजे तुम्हाला देव मिळेल. नाथ महाराज म्हटले, अरे साधूच्या शरणागतीशिवाय तुम्हाला देव मिळूच शकत नाही. मिळायचं तर लांबच आहे, पण साधूची शरणागती जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला देव कळत सुद्धा नाही. त्यामुळं संत शरणागती करावी लागणार आहे. बरं ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला साधूची शरणागती करा, म्हणून तुम्हाला जर विश्वास नसल तर साधू शिवाय संत शरणागतीशिवाय देव मिळू शकत नाही असं नुसतं माझं म्हणणं नाही हा. तर याच्यासाठी वेदांनी सुद्धा पुरावा दिलाय. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. कशाची प्राप्ती? हरीची. मग हरीची प्राप्ती करायची तर धरावे संतांचे ते पाय. मग संत शरणागतीशिवाय एकनाथ महाराज म्हटले तुम्हाला सुख मिळू शकत नाही. आणि तुम्ही मनापासून साधूची संगत करा, साधूची शरणागती करा, मग तुम्हाला फायदा आहे. कोणता? एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. साधू संतांना शरण गेले की मनातली इच्छा पूर्ण होईल, तुम्ही सुखी व्हाल, समाधानी व्हाल, आनंदी व्हाल. म्हणून तुम्ही एक काम करा, धरावे संतांचे ते पाय. अभंगाचा अर्थ कळला तुम्हाला? पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत अभंगाचा एकाच वाक्यात जर अर्थ सांगायला गेला तर अभंगाचा अर्थ एकच आहे. देव जाणून घ्यायचा असेल किंवा सुखी जर व्हायचं असेल तर धरावे संतांचे ते पाय. याच्या पलीकडे अभंगाचा दुसरा अर्थ नाही. साधूची शरणागती केली की तुम्ही सुखी व्हाल असं एकनाथ महाराजांना अभंगात सांगायचंय. चिंतन तुम्हाला कळलं ना? हा, तुमची समाधी लागली काय? बोला ना तुम्ही. कीर्तन टायमिंग टू टायमिंग संपेल, टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊन बसू नका. हा, बरोबर ना? अभंगाचं चिंतन कळलं. साधूची संगत केली की सुख मिळेल, आनंद मिळेल, देव मिळेल. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. चिंतन तुम्हाला कळालं. मग आता तुम्ही झोपून घ्या, कारण तसंही वातावरण तेच तयार होऊ राहिलं. त्यामुळं निवांत झोपायचं, टेन्शन घ्यायचं नाही. काही लोक झोप येत नाही म्हणून 10-15 मिनिटं कीर्तनात येऊन बसतात, म्हणजे झोप आली की मग आपलं जाऊ निवांत झोपायला. बरोबर की नाही? काही लोकांना कीर्तनात आल्याला डुकली येते. घरून असे फ्रेश निघतात लोक, लय फ्रेश, पण कीर्तनात आलं की त्यांचं मन रमणार नाही, डुकलीच येईल, झोपच येईल. का असं होतं माहिती का? लोकांना वाटतं अरे आपला मित्र दररोज कीर्तन ऐकतो आणि त्याला झोप नाही, डुकली नाही, काही नाही. मग आपण कीर्तनात गेले आम्हाला का डुकली येते, आम्हाला का झोप येते? महाराष्ट्रात एवढी पण नास्तिक लोक नाहीत. लोकांना वाटतं कीर्तन ऐकावा, कीर्तनात बसावा. पण काय होतं ते ट्राय करून बघतात, कीर्तनात येऊन बसतात, 2 तास भजन चिंतन काही बसतात लोक. बसत नाही असं नाही, एकदा दोनदा तीनदा 10-12 वेळेस ट्राय करून बघतात. मग म्हणतात नाही नाही आपलं मनच रमत नाही कीर्तनात, किंवा झोप येऊन जाते. मग ज्यांना कीर्तनात आलेल्या डुकली येते ना त्यांनी ठरवून घ्यायचं आपलं पूर्वजन्मीचं पाप आपल्याला कीर्तनात बसू देत नाही. कीर्तनं ऐकणं एवढ्या सोप्या गोष्टी नाही. तुम्ही तुमच्या मैत्रिणींना, तुम्ही मित्राला म्हटले असेल की नाही सप्ताहाचा 5वा दिवस आहे, आता अर्धे दिवस निघून गेले की नाही, 5वा दिवस आहे सप्ताहाचा. मग आता एक काम कर आणि चला आज कीर्तनाला. मग ते म्हटले असे ना आज नको, आज सवड नाही. सवड नाही असं नाही, ज्ञानोबर आहे म्हणतात नशीब नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही
बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. नामदेव महाराजांसारख्या महात्म्याला म्हणावं लागतंय की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठली कृपा केली. जन्माजन्माचं पुण्य उदयाला आलं तेव्हा कधीतरी आम्ही विठ्ठल म्हटलो. मग तुम्ही मी किती भाग्यवान असेल, कुठंतरी किती आपलं पुण्य असेल की आपण कीर्तनासाठी एकत्रित आलो. भाग्यवान लोक आहोत आपण. पण मोठ्या आनंदानं साधूचे विचार ऐकले पाहिजे. कारण आज ज्या महात्म्याचा अभंग कीर्तनासाठी निवडलाय, खरं सांगू का, साधूचं ऐकलं तर जीवनाचं सोनंच फायदाचे. आणि जी माणसं संतांचं ऐकतात ना, संतांच्या मार्गदर्शनानं चालतात ना, त्यांना लाचारीनं जीवन जगायची गरज पडत नाही, अजिबात नाही. त्यांना माहिती कृपा करणारे साधू आहे, मोठं करणारे साधूच आहेत की नाही. साधूची कृपा झाली की जीवनात काही सुद्धा कमी पडत नाही. संत कृपा झाली इमारत फळाली. संतांची कृपा होण्यासाठी मोठ्या प्रेमानं साधूचे विचार ऐकले पाहिजे. कारण ज्यांचा अभंग कीर्तनासाठी ते संत श्रेष्ठ एकनाथ महाराज. उदाहरण बऱ्यापैकी लोकांचं पाठाचं आहे, परिचयाचं आहे. काही लोकांनी ते उदाहरण ऐकलं असेल, काहींनी वाचलं असेल, काहींचं पाठ असेल आणि काहींनी ऐकलं सुद्धा नसेल. कारण महाराष्ट्रातली माणसं आहोत आपण आणि आपल्या गोष्टीची आपल्याला किंमत राहिली नाही. आपल्याला जरा बाहेरचं फॅट आहे, बरोबर की नाही. आपल्या गोष्टी आपल्याला आवडत नाही. पण साधं उदाहरण सांगते तुम्हाला मी 1 मिनिटात. ज्यांचा अभंग कीर्तनासाठी निवडलाय ते साधू संत श्रेष्ठ एकनाथ महाराज. बाबांच्या जीवनातला प्रसंग आहे. साधूच ऐकलं की जीवनाचं सोनं होता, म्हणून ऐकावं. संत कृपा करतात, 100% कृपा करतात. उदाहरण आहे का, तीर्थक्षेत्र पैठण सर्वांना माहिती आहे. पैठणात एक ब्राह्मण होता. ते ब्राह्मणाने विचार केला आपण तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. त्या ब्राह्मणाने विचार केल्याच्या नंतर तीर्थयात्रेला जायचं ठरवलं. जाण्याची वेळ फिक्स झाली, कोणत्या दिवशी जायचं असं सर्व नियोजन झालं. पण त्यांची एक अडचण होती. ती अडचण अशी होती की ब्राह्मणाच्या जवळ एक परीस होता. परीस माहिती आहे तुम्हाला? हां, कोणाकोणाकडे नाही, नातेवाईकाकडं, भाऊबांधाकडं, मैत्रिणीकडं नाही, नाही कोणाकडंच नाही. परीस कोणाकडंच नाही. पण परीस आहे असं आपण का बोलतो, त्याच्याबद्दल थोडी चर्चा ऐकली. परीस म्हणजे काय? परीसाचा गुणधर्म आहे, ते लोखंडाला स्पर्श केला की लगेच सोन्यात रूपांतर करतो, त्याचं नाव परीस. लोखंड. आणि तिथं एक नियम आहे, लोखंड गंजलेलं नसावं. शुद्ध लोखंड असलं तर सोनं आहे. तसं काही काही माणसं म्हणतात ना, कीर्तन डोक्याच्या वरून गेलं, बुद्धीला गंज आलाय म्हणून. बरं का, बुद्धी गंजलेली नसली तर साधूचे विचार कळतात. मग नियम, त्याचा गुणधर्म लोखंडाला स्पर्श केला की लगेच सोनं, असा परीस त्या ब्राह्मणाकडे होता. मग अडचण काय होती, तीर्थयात्रेला तर जायचं. मग अडचण अशी, तीर्थयात्रेवरून परत येण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी लागणार होता. मग अडचण काय, परीस ना आपल्याकडं, आता 2 वर्ष परत यायला लागणार आहे. तीर्थयात्रा पायी करायची आहे, पायी प्रवास आहे. आज इथं प्रवास, उद्या तिथं, परवा तिथं, दररोज एक जागा नाही. आणि परीस जर सोबत नेला आणि हरवला तर, त्यामुळं सोबत न्यायचं नाही. कारण परीस ना तू, त्यामुळं सोबत न्यायचं नाही. मग एक काम करू, घरीच ठेवू. मग घरी ठेवायचा विचार केला. मग पुन्हा लक्षात आलं परत यायला 2 वर्ष लागणार आहे. आणि परीस जर घरी ठेवला आणि चोरी गेला तर, कारण यायला 2 वर्ष लागणार ना, त्यामुळं घरी ठेवायचं नाही, सोबत न्यायचं नाही आणि तीर्थयात्रा तर करायचीच. मग परीस द्यायचा कुणाकडं की जेणेकरून 2 वर्ष परीसही सुरक्षित राहील आणि आपली तीर्थयात्रा होईल. परीस द्यावा कुणाकडं, म्हणजे असा विश्वासाचा व्यक्ती कोण आहे, कुणाकडं परीस द्यावा. असं अख्खं पैठण डोळ्याच्या समोर आणलं, याचं घर त्याचं घर त्याचं घर, द्यायचं कोणाकडं परीस, याचं त्याचं त्याचं, अख्खं पैठण डोळ्याच्या समोर. असं करता करता बाबांचा चेहरा डोळ्याच्या समोर आला, एकनाथ महाराजांचा. एकनाथ महाराजांचा चेहरा डोळ्याच्या समोर आल्याच्या नंतर मग ब्राह्मणाने विचार केला आपला परीस एकनाथ महाराजांकडे द्यायचा. कारण काय आहे ना, परत यायला 2 वर्ष नाही, 10 वर्ष जरी लागले ना, बाबांकडं परीस व्यवस्थित राहील, सुरक्षित राहील. आपण एकनाथ बाबांकडे परीस द्यायचा. ते ब्राह्मण गेला, एकनाथ बाबांचं दर्शन घेतलं आणि एकनाथ महाराजांना बोलतो, बाबा तीर्थयात्रेला चाललो. अरे बरं, चांगली गोष्ट आहे ना. नाही पण एक अडचण आहे. काय अडचण रे? माझी एक अडचण आहे, माझ्याकडं परीस आहे. एकनाथ महाराज म्हटले, परीस आहे ना अडचण?
नाही, अडचण अशी आहे, माझ्याकडं परीस आहे ना, मला तीर्थयात्रेला जायचं आहे, त्यामुळे मी त्याला सोबत नेणार नाही. कुठं हरवलं तर? मग रे तुझी काय इच्छा आहे? माझी इच्छा आहे 2 वर्ष माझा परीस तुमच्याकडे ठेवा. एकनाथ महाराज म्हटले हरकत नाही. असं परीस घेतला आणि आपल्या एका सेवकाला बोलवलं. बाबांची अशी अशी वस्तू आहे, ती जरा देवाऱ्याखाली ठेवून दे. एकनाथ महाराज सेवकाला सांगितलं, बाबांची अशी वस्तू आहे, देवाऱ्याखाली ठेव. बाकीच्यांना माहिती नाही काय वस्तू आहे, परीस आहे का काय, असं बाकीच्यांना माहिती नाही. परीस एका सेवकाने घेतला, देवाऱ्याच्या खाली ठेवला आणि ती ब्राह्मण निघाला तीर्थयात्रेला. पण जाण्याच्या आधी त्याने एकनाथ महाराजांना सांगून गेला, बाबा परत यायला 2 वर्ष लागणार आहे. मग परीस नुसता ठेवू नका, 2 वर्षात काय वापरायचं तेवढं वापरून घ्या. म्हणजे काय, लोखंडाला स्पर्श करायचा, सोनं करायचं, जितका वापर करायचा तेवढं करून घ्या, तुम्हाला परवानगी. परवानगी देऊन ब्राह्मण निघून गेले. आणि गेल्याच्या नंतर 2 वर्ष पूर्ण पार पडले. ब्राह्मण पैठणात परतले. परतल्याच्या नंतर सुरुवातीला एकनाथ महाराजांकडे, आपला परीस ना बाबांकडे, एकनाथ महाराजांकडे गेला. आणि एकनाथ महाराजांकडे गेल्याच्या नंतर, बाबा आठवतंय ना 2 वर्षापूर्वी दिलेली वस्तू? एकनाथ महाराज म्हटले, अरे आठवतंय म्हणजे जशी दिली तशीच ठेवली. म्हणजे तू जशी दिली होती ना ठेवायला, तशीच ठेवली. पुन्हा तुझ्या वस्तूकडं बघितलं सुद्धा नाही. या गोष्टी ना या साधू संतांनी महाराष्ट्रात केलेली क्रांती सांगते मी. बघितलं सुद्धा नाही. तुम्ही आता कल्पना करा, एकनाथ महाराजांच्या जागेवरती तुमच्या माझ्यातलं जर एखादं असतं बाबांनो, अहो आपली माणसं 2 वर्ष झोपली सुद्धा नसती, गोळ्यानं सुद्धा असर केला नसता झोपायचा. का? परीस ना आपल्याकडं. अहो आपल्या लोकांनी माणसं रोजान लावले असे लोखंड आणायला. लोखंड आणायचं, परिसाचा स्पर्श करायचा. साधी गोष्ट आहे का? परीस ना आपल्या घरात. ते बाबा म्हटलं अरे जशी तशीच ठेवली. मग ते त्यांना जरा विशेष वाटलं, अरे परीस 2 वर्षापूर्वी ठेवलं तसंच, बरं मी आज आलोय, माझी वस्तू परत पाहिजे. मग ते एकनाथ महाराजांनी सेवकाला सांगितलं, उद्धवा बाबांची अशी अशी वस्तू आहे, ती देवाऱ्याखाली ठेवली आहे आणि ती जरा घेऊन ये. कधी ठेवली? 2 वर्षापूर्वी त्या एकाने ठेवली, ती जरा घेऊन ये. ते सांगतात, बाबा मला माहिती नाही देवाऱ्याखाली काय होतं, पण 2 वर्षापूर्वीच जेव्हा मी देवपूजा करत होतो ना, पहिल्या दिवसाची फुलं हार वगैरे जमा करत होतो, असं सहज देवाऱ्याच्या खालून हात घातला. ती काय वस्तू होती ती निघाली, मी घेतली ना आलो पाण्यात फेकून. फुलं हार त्याच्यासोबत कुठं? गोदामाईमध्ये पाण्यात फेकून आलोय. अशी चर्चा ज्याचा परीस आहे ना त्याच्या समोर. या परीस कुठं? पाण्यात. कधी? 2 वर्षापूर्वी. असं ऐकल्याच्या नंतर त्या ब्राह्मणाची तळपायाच्या मस्तकाला गेली. तो चिडला, रागवला. एकनाथ महाराजांना म्हणतो, बाबा अहो जबाबदारी नावाची काही गोष्ट असते की नाही? जबाबदारी विश्वासानं माझा परीस मी तुमच्याकडे दिला, आणि असं निष्काळजीपणानं तुमचा सेवक सांगतो की वस्तू परीस कुठं? पाण्यात. ठीक आहे ना, साधी सुधी वस्तू असती मग काय नाही, एवढा मौल्यवान माझा परीस आणि पाण्यात. काही करा, जगाच्या पाठीवर कुठेही फिरा, पण आपल्याला नवीन परीस आणून द्या. एकनाथ महाराज तिथे जरा चिडायलाच लागले. एकनाथ महाराज म्हटलं, यार चिडू नको ना, आत्ताच तीर्थयात्रा करून आलाय, चिडू नको, रागवू नको, तुझा परीसच गेलाय ना. ब्राह्मण एकनाथ महाराजांना बोलतो, बाबा परीसच नाही येतो, परीस ही सामान्य वस्तू असती मग ठीक आहे, गेले एवढी मौल्यवान वस्तू पाण्यात. नाही नाही, काही करा पण आपल्याला आपला परीस आणून द्या. एकनाथ महाराज म्हटले, परीस कुठे फेकला ऐकलं तू? तो म्हटलं गोदामाईत पाण्यात. मग चल तिथूनच घेऊन येऊ. आज आणि काल फेकलेली वस्तू नाही हा, 2 वर्षापूर्वी. ती पण कुठं काय सापडणं शक्य आहे काच इतक्या पाण्यात? नाही नाही, आज परीस सापडणं शक्य नाही, टाइमपास करू नका, आपल्याला आपलं परीस आणून द्या. एकनाथ महाराज म्हटले, चल तर तुला तुझी वस्तू मिळाली तर बस ना. नाही नाही, आपल्याला आपलं परीस पाहिजे. मग एकनाथ महाराज काय ऐकायला तयार नाही, चल चल आग्रह केला. मग ते ब्राह्मण म्हटलं, आता बाबा ऐकत नाही, आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत परीस पुढचा काही बंदोबस्त लागत नाही, मग आपण आता गेलं पाहिजे. मग ते ब्राह्मण एकनाथ बाबांच्या सोबत पाण्याकडे गेले. आणि पाण्याकडे गेल्याच्या नंतर एकनाथ महाराज पाण्यात उतरले. आणि पाण्यात उतरल्याच्या नंतर असं 4-5 दगड हातात धरले, 4-5 दगड हातात घेतले. आणि ब्राह्मणाला म्हटले, उचल तुझा परीस. दगड उचल तुझा परीस. एकनाथ महाराजांना ब्राह्मण बोलतो, बाबा थोडं निरीक्षण करा, हे परीस आहे का दगड आहे? एकनाथ महाराज म्हटले, तू उचल तर. नाही नाही, टाइमपास करू नका, आपल्याला आपला परीस पाहिजे. एकनाथ महाराज म्हटले, उचल नाही एखादा. नाही, का दगड उचलायचा? आपल्याला परीस द्या. एकनाथ महाराज म्हटले, परीसाकडे तुझं काम काय तेवढं सांग. काम एकच ना, लोखंडाला स्पर्श करून सोनं करायचं. मग या दगडाने तुझं काम केलं तर बस ना.
मग उचल एखादा दगड. आता एकनाथ महाराज ऐकायला तयार नाही. मग ते म्हटले आता केलंच पाहिजे काहीतरी. मग त्यांनी एकनाथ बाबांच्या हातातला एक दगड घेतला, जवळ एका लोखंडाच्या तुकड्याला स्पर्श केला, लगेच चमत्कार, लगेच सोनं. बाबांच्या हातातला दुसरा दगड, दुसरा लोखंडाच्या तुकड्याला, लगेच सोनं. तिसरा दगड बाबांच्या हातातला घ्यायचा, तिसरा लोखंडाच्या तुकड्याला लावला की लगेच सोनं. इथं दृष्टांत संपतो. एक उदाहरण सांगू, वाक्य सांगू याच्यात ना. आपण सर्वांनी परिसाच्या बद्दल चर्चा ऐकली, काय की परीस लोखंडाचं सोनं करू शकतो, बरोबर ना. परीस लोखंडाचं सोनं करू शकतो, पण साधू संत दगडाचे सुद्धा परीस करू शकतात. ही ताकद आहे त्यांची, ही पावर आहे आपल्या साधूची. म्हणून आपल्याला जर आपलं सोनं करायचं असेल, जीवनाची सार्थकता करायची असेल, तर कधीतरी साधूचं ऐकावं, कधीतरी संतांचं ऐकावं. व्याकृतन बबनू तळमळे ना. साधू संतांना माहिती होतं ही सर्वसामान्य लोक म्हणजे आमची लेकरं आहे आणि यांचं चांगलं व्हावं याच्यासाठी शब्द, अभंग आणि ग्रंथ आहे आपल्यासाठी. म्हणून आपण त्यांचं ऐकावं. मग काय, माणूस म्हणून जन्माला आलो आपण. मग माणसाचं मेन ध्येय म्हणजे टार्गेट, माणसाचं मेन ध्येय देव मिळवणं, देव प्राप्त करणं. देव प्राप्त करणं म्हणजे तू येऊन डायरेक्ट भेटेल असं नाही, पण इतकं तरी मागे पुढे उभा राहे सांभाळीत, इतकी तरी देवाने आपल्यावरती कृपा करावी असं जर वाटत असेल तर एकनाथ महाराज म्हणतात त्याच्यासाठी एकच उपाय, अभंगाच्या पहिल्या चरणात. हरी प्राप्ती सेवोपाय, हरी प्राप्ती सेवोपाय, हरि प्राप्ति हरि प्राप्ति सेवोपाय, हरि प्राप्ति सेवोपाय, हरि प्राप्ति सेवोपाय, हरि प्राप्ति हरि प्राप्ति संतांचे ते पाय. एकनाथ महाराज म्हटले तुम्हाला जर हरी मिळवायचं असेल तर तुम्हाला संत शरणागती करावी लागणार आहे. मग काही लोकांनी एकनाथ महाराजांना प्रश्न केला, बाबा पहिलं वाक्य आमचं ऐका, तुम्ही आम्हाला अभंगात उपाय कशाचा सांगताय? देवप्राप्तीचा. देवप्राप्तीचा उपाय अभंगात सांगता ना, मग इथून पुढंच आता आम्हाला तुमचा अभंग ऐकावासा वाटत नाही. का? कारण तुम्ही अभंगात देवप्राप्तीचा उपाय सांगितलाय आणि आम्हाला देवच मान्य नाही. ते प्राप्त करायचं तळमळ कोणाला आहे? तो मिळालाच पाहिजे, भेटलाच पाहिजे, स्वप्नातच आला पाहिजे, ही तळमळच नाही ना आम्हाला. त्यामुळं मग आम्हाला संत शरणागती मग देव मिळावा या अपेक्षा नाही, कारण आम्हाला देवच मान्य नाही. देव मान्य नसल्यामुळे देव मिळावा ही तळमळ आमच्या मनात नाही. आज बरीच माणसं अशी की त्यांना देव मान्य होत नाही. माणसाने इतका तरी देव मान्य केला पाहिजे. ज्ञानोबराय तुकोबरायांसारखं आपण अखंड चिंतन करू शकत नाही, तितका त्याग आपल्या जवळ नाही, आपण भजन करू शकत नाही, आपल्याला संसार सुटत नाही बाबांनो, इतका आपण भजन करू शकत नाही. पण निदान इतका तरी देव मान्य केला पाहिजे की कधीतरी बंगला बांधला तर म्हटलं पाहिजे पांडुरंगाची कृपा आहे, कधीतरी गाडी घेतली
तर म्हटलं पाहिजे पांडुरंगाची कृपा आहे. माणसं म्हणा देव बिव करणारे आम्ही, करणारे आपण असतो तेव्हाच करून बसलो असतो. कृपा आहे ना बाबा नकुराची तरी. तो देव मान्य होणं अतिशय महत्वाचं आहे. देव 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 म्हणजे नेमकं काय ऐका. देव शब्दाची व्याख्या एकाच वाक्यात मी तुम्हाला सांगते. हा कीर्तनाचा कार्यक्रम आटोपल्याच्या नंतर तुम्हाला आणि मला सुखरूप घरापर्यंत जाऊन द्यायचं की नाही हे ज्याच्या मनावर आहे ना त्याला देव म्हणतात. म्हणून तो देव आपण मान्य करणं गरजेचं आहे. लोकांना देव मान्य होत नाही. ज्ञानोबा एक ठिकाणी रागाची भाषा वापरत होता. ज्ञानोबा आहे तसं माऊलीला महाराष्ट्र नाही हा देश नाही तर विश्व माऊली म्हणतात. बरोबर की नाही. विश्वाची माऊलीला संत श्रेष्ठ ज्ञानोबा आहे. आई म्हणून ज्ञानोबा आहे कार्य करतात. इतकं प्रेम ज्ञानोबारांच्या अंतकरणात सर्वसामान्य लोकांबद्दल. पण तरी सुद्धा ज्ञानोबा एका ठिकाणी जरा रागाची भाषा वापरतात. माऊली म्हणतात अरे तुम्हाला सांगून सुद्धा तुम्हाला देव मान्य होत नाही. सांगून सुद्धा तुम्हाला देव आवडत नाही. देवाचं चिंतन करा वाटत नाही. देवाचं अस्तित्व तुम्हाला मान्य होत नाही. मग मला तर असं वाटतं, मला म्हणजे ज्ञानोबरांना ज्ञानोबराय म्हणतात मला तर असं वाटतं की तुमच्यात आणि गोचिडात फरकच नाही. आपल्यात गोचिडात थोडा आता गोचिडाकडे बघून या म्हणजे आपल्याला कळलं आपण गोचिड. ज्ञानोबरान लोक म्हटले माऊली काय भाषा वापरतात तुम्ही. आम्ही गोचिड. आता तुम्ही अधिकार संपन्न महात्मे आहात. आता तुम्ही म्हटले म्हणजे 100% खरंच आहे. पण थोडं मनात कुठंतरी वाटतं हो की आम्ही आणि गोचिड किती मोठा फरक आहे. एवढा गोचिड आणि आम्ही आमच्यातून गोचिडात फरक आहे ना माऊली. ज्ञानोबारे म्हटले नाही मला तर वाटत नाही तुमच्यातून गोचिडात फरक. का वाटत नाही माऊली. ज्ञानोबारे म्हटले तुम्ही गोचिड तुमचा आकार जरी वेगळा असला ना विचार करण्याची क्षमता सारखीच आहे. ज्ञानोबारे गोचिडाला नाव ठेवत नाही हा. ज्ञानोबारे म्हटले गोचिड ना गोचिडासारखाच विचार करणार आहे कारण जन्मच गोचिडाचा आहे. ते का माणसासारखा विचार करेल का. गोचिडाचा जन्म गोचिड असल्यामुळे विचार गोचिडासारखे. पण ज्ञानोबारे म्हटले तुम्ही माणसं आहे ना पण माणसं असून सुद्धा विचार गोचिडासारखे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत वर्णन करतात गोचिड आणि आपण कसे सारखे आहोत. पाहे पादूत पवित्र आणि गोड पासी त्वचेची आपदराड परी ते आव्हेरुनी गोचिड अशुद्ध काय न सेविती. ज्ञानोबा म्हणतात दूध कसं आहे पवित्र आणि गोड आहे. दूध कुठं असतं पासी त्वचेची आपदराड. ज्ञानोबा म्हणतात दूध हे त्वचेच्या आत आहे आणि रक्त गोचिड राहतो की नाही त्याला जेवढं दूध जवळ आहे ना तेवढं रक्त जवळ. म्हणजे रक्त आणि दूध कासेत त्याला जवळच. पण ती गोचिड काय करतं माहिती का ते रक्ताचं सेवन करता 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 त्याच्या लक्षातच राहत नाही इथं जवळ दूध आहे. राहतं का रक्तच ती रक्तच पितं पण त्याचं लक्ष दुधाकडे येत नाही. त्याचप्रमाणे माऊली म्हणतात का मकल कंदा आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी परी परागु सेवेची भ्रमरी येराची कलूची वरे. मकल कंदा म्हणजे कमळ आणि दरदुरी म्हणजे बेडूक. कमळ आणि बेडूक कुठं असतात. ज्ञानोबा स्वतः म्हणतात नांदणूक एकेची घरी. कमळ आणि बेडूक एकाच ठिकाणी आहे. बेडूक रात्रंदिवस कमळाच्या सहवासात आहे पण कमळातला सुगंध बेडकाला घेता येत नाही. परी परागु सेवेची भ्रमरी एक भुंगा येतो कमळातला सुगंध सेवन करतो आणि याला चिखलूची उरे याला चिखलच राहतो. कुणाला खरंच झोपले काय तुम्ही नाही ना कुणाला. हां ज्ञानोबा म्हटले तसं तुमचं तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम आणि का भ्रांताचे काम विषयावरी. तसं सर्व सुखाचा आगर असणार देव तुमच्यात आहे. पण संसाराची इतकी आहारी गेले तुम्ही की तुमच्यातला देव सुद्धा तुम्हाला मान्य होत नाही. आपण आपल्यातला देव सुद्धा मान्य करायला तयार नाही. हा साधं वाक्य सांगू ज्या दिवशी आपल्यातला देव निघून जाईल ना त्या दिवशी आपलीच माणसं जाळायला बाहेर काढणार आहे. आपल्याला काढतील की नाही. आपल्यातला देव निघून गेला शरीराला कवडीची किंमत नाही. आपल्याला बाबा आम्ही किती सुंदर आणि किती वा 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 असं काही नाही. शरीराला 1% किंमत नाही. किंमत आहे ती आपल्यामध्ये नांदणाऱ्या आत्म्याला याचा अर्थ देवाला. म्हणून तो देव मान्य होणं महत्वाचं आहे. म्हणून तर मान्य करू नका. नाथबाबा म्हणतात त्याला मिळवण्याची तळमळ ठेवा धडपड ठेवा आणि तुम्हाला जर त्याला मिळवायचं असेल तर धरावे संतांचे ते पाय तुम्ही साधूला शरण जा. मग काही लोक एकनाथ महाराजांना म्हटले बरं बरं आम्हाला पटलं बा देव आहे ठीक आहे आम्ही केलं मान्य. काय देव निघून गेलो आम्हाला कुणी विचारणार नाही घरदार सोडू नका आम्हाला जावं लागेल आम्ही केला देव मान्य. पण काय आहे ना आता तुम्ही अभंगात सांगतात देव मिळवा मग मिळवायचा देव मग साधूला का शरण जायचं.
मग एवढा मोठा प्रवास, साधूला शरण जाण मग देव मिळवा, त्याच्यापेक्षा हे स्किप करा, म्हणजे हे थोडं बाजूला ठेवा साधूचं. आम्ही काय करू, डायरेक्ट देवाला शरण जाऊ. डायरेक्ट कुणाला? देवाला शरण जाऊ. साधूला शरण गेल्यापेक्षा देव मिळवायचा ना, मग डायरेक्ट त्याला शरण. नाथ महाराज म्हटले बरोबर आहे तुमचं, डायरेक्ट देवाला शरण गेले तरी चालेल, पण देवाला शरण जाण्यासाठी तुम्हाला देव तर कळला पाहिजे ना. देव तर कळला पाहिजे की नाही. आणि तो देव जेवढा साधूला कळाला तेवढा कुणालाच कळला नाही. वेदा नाही नाही कळला अंत पारयाचा, कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, जसा प्रगटला असा विटेवर. उभय ठेविले हात कटेवर, उभय ठेविले हात कटेवर. पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, 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 पंढरीचा. वेदा नाही नाही कळला, वेदांना सुद्धा कळला नाही हा, तो देव संतांना कळला. त्यामुळं देवाला शरण जायचं म्हणजे देव माहिती पाहिजे, आणि तो आपल्याला कळलेला नाही. आणि तो साधूला कळल्यामुळे धरावे संतांचे ते पाय, म्हणून तुम्ही साधूला शरण जा. मग कोण साधूला शरण गेल्याच्या नंतर त्यांना देव मिळाला? बरीच उदाहरणे महाराष्ट्रात आपण बघितली की नाही. ज्यांनी साधूचं ऐकलं खऱ्या अर्थाने त्यांनी देव प्राप्त करून घेतला. एक तर फार म्हणजे सर्वांच्याच परिचयाचं उदाहरण आहे की एक मुलगी होती, तिनं साधूचं ऐकलं, परिणाम तिला देव प्राप्त झाला. इतकंच नाही तर देवाच्या चरणावर जागा मिळाली. का? ऐकलं कुणाचं? साधूचं. कुणी? कान्होपात्रा. बरोबर आहे की नाही? उदाहरण सर्वांच्याच परिचयच आहे. पंढरपुराच्या जवळ गाव आहे मंगळवेढा. मंगळवेढा गावात श्यामा नावाची वेश्या होती, आणि त्या वेश्याची ती मुलगी होती, तिचं नाव कान्होपात्रा होतं. कान्होपात्राचं एक होता, जन्म एका वेश्येच्या पोटी झाला होता, राहणं मंगळवेढ्यात होतं, मुखात पांडुरंगाचं भजन होतं, आणि हृदयात ज्ञानोबरांची अभंग रचना होती त्या कान्होपात्रेचा. ते कान्होपात्र काय? विठ्ठल 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 चिंतन, भगवंताचं चिंतन चालूच कायमस्वरूपी. कान्होपात्रेची आई कान्होपात्राला सांगायची, काना भजन करू नकोस, चिंतन करू नकोस, विठ्ठल म्हणू नको. हा का गाय? अगं जन्म माझ्या पोटी झालाय तुझा, एका वेश्याच्या पोटी जन्मन तुझा. का ना लोक आपल्याला मंदिरात जाऊ देत नाही, लोक विठ्ठल म्हणू देत नाही. त्यांचा विठ्ठल ना, त्याचं भजन केलं तर तो विठ्ठल अपवित्र होतो. आपण भजन केल्यावर काना भजन करू नकोस त्याचं. पण कान्होपात्र ऐकायचंच नाही. काही काही लेकरं बघा, घरात काहीच वारसा राहत नाही, पण त्यांना हरिपाठ लिहावं वाटतं, टाळ घ्यावं वाटतो. माणसं म्हणतात आमच्या खानदानीत असं नाही, म्हणतात की नाही. घरी काहीच कुठल्याही प्रकारचं धार्मिक वातावरण नसताना सुद्धा त्यांना वाटतं टाळ घ्यावा, कीर्तन ऐकावा, भजन म्हणा. काही काही लेकरांनी सवय का, त्यांचं पूर्वजन्मीचं ते प्रारब्ध आहे, ते पुण्य आहे, ते उदयाला येतं. तसं कान्होपात्रा आई म्हणेच, काना भजन करू नकोस ग, पण ऐकायचंच नाही. आई तुझं सर्व ऐकल, पण हे ऐकणार नाही मी तुझं. अखंड पांडुरंगाचं चिंतन. ते ज्ञानोबरांची भेट झाली, माऊलीनं सांगितलं त्याचं भजन कर, ते कृपा करेल. एवढंच ऐकलं, तो कृपा करेल. कोण? विठ्ठल पांडुरंग, तो त्याच्यावरती कृपा करेल असं ज्ञानोबरांचं लक्षातच ठेवलं. त्याचं भजन केलं ती कृपा करतो, त्याचं भजन केलं ती कृपा करतो. मग ते विठ्ठल विठ्ठल रात्रंदिवस त्याचं चिंतन चिंतन चालू आहे. वय असं थोडं थोडं वाढत चाललं.
तरुण अवस्थेपर्यंत कानोपत्रा पोहोचल्या. कानोपत्रा दिसायला अतिशय सुंदर होत्या. कानोपत्रेच्या सुंदरतेचं वर्णन केलं जातं. ते दिसायला इतक्या सुंदर होत्या, एखादं सुकलेलं फूल जर असलं ना, त्याला जर कानोपत्रेचा स्पर्श झाला तर फूल पुन्हा ताजं तवानं व्हायचं. ही सुंदरतेची पावर होती. हा, समजा पान खाल्लं ना, खायच्या नाही पण एक्झाम्पल म्हणून ना, समजा पान खाल्लं तर बाहेरून गळ्यात चमकणार इतक्या कानोपत्र सुंदर होत्या. सुंदरतेचे आपलं काय बाबांनो, एवढं सुंदर. सुंदरतेची वार्ता गावोगावी पोचायला लागली. अरे मंगळवेढा गावामध्ये एक वेश्येची मुलगी दिसायला अतिशय सुंदर आहे. मंगळवेढा गावात एक वेश्येची मुलगी दिसायला अतिशय सुंदर आहे. वार्ता गावोगावी पोचते. आणि त्या काळात बिदरच्या बादशाला कळलं. दादा थोडा आवाज द्यायला. त्या काळात बिदरच्या बादशाला कळलं की मंगळवेढा गावात एक वेश्येची मुलगी दिसायला अतिशय सुंदर आहे. बादशाला कळल्या कळल्या सैनिकांना परवानगी दिली, पोरीला उचलून आणा. बादशाह होता तू. हा, मनात येईल ते करणार. आता साधं लॉजिक आहे, तुम्ही अनुभवी माणसं आहात माझ्यापेक्षा. अलीकडच्या काळात सुद्धा काही काही माणसं सांगून ऐकत नाही. मग आपली माणसं सांगून सांगून जर वैतागले तर मग सहजच म्हणतात, ए तू का बादशाह आहे का म्हणतात ना आपली लोक. आपल्या मैत्रिणी असेल कोणी असो, मग तू का बादशाह आहे का म्हणतात ना. मित्र असेल ऐकत जर तू म्हणतात ना, जे ऐकत नाही त्याला आपण बादशाह म्हणतो. मग तो खरा होता बादशाह रिअलमध्ये. मग तो ऐकल का कोणाचं. ते परवानगी देऊन टाकली पोरीला उचलून आणा असं म्हटल्यावर बादशाहचे सैनिक लोक गेले. कानोपत्राच्या घरी बोली वगैरे झाली. कानोपत्राला घेऊन निघाले. पण घेऊन निघाल्याच्या नंतर कानोपत्राला ज्ञानोबऱ्यांचे काभंग आठवला. आजी संसार सफळ झाला गे माये, पण कधी देखेले पाय विठोबाचे. पांडुरंगाला बघितलं की मग जन्म मिळाल्याची सार्थकता. असा अभंग आठवला. आणि कानोपत्र सैनिकांना म्हणते, माझ्याकडे बघा, मी तुमच्या बहिणीसारखी आहे आणि तुम्ही माझ्या भावासारखे. तुम्हाला एक बहीण म्हणून मी विनंती करते. तो बिदरचा बादशाह कोण आहे आपल्याला माहिती नाही, पण तुम्ही त्याच्या घरी कामाला आहे ना, मग परवानगी म्हणून तुम्हाला मला न्यावंच लागणार आहे. आणि मी पण तुम्हाला नाही बोलणार नाही. तुम्ही मला घेऊन जा, पण जाण्याच्या आधी माझी एक इच्छा आहे, त्या पांडुरंगाला एकदा बघू द्या. ते विठ्ठलाला बघितलं की आपली मग मी येते तुमच्यासोबत. सैनिक म्हटले, जाऊ दे, एक इच्छा आहे पुरीची बघायचं. आणि भावासारखी म्हटली ती आपल्याला, मग बघू द्या आता तिला. मग सैनिकांनी परवानगी देऊन टाकली. परवानगी दिली. कानोपत्र मंदिराकडे निघाल्या. आणि रस्त्याने जाता जाता देवासोबत भांडायला लागले. काय पांडुरंगा पटतो तुला विठ्ठला. अरे ज्ञानोबरे म्हटले, तू कृपा करतोस, ही कृपा आहे तुझी. तू बिदरचा बादशाह सैनिक याला कृपा म्हणतात. विठ्ठला चांगलं केलं ना या तू माझ्यासोबत. पांडुरंगा मायबाप रे तू माझा. त्याचं चिंतन चालू केलं. विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊली तू मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा. विठू माऊली तो माऊली जगाची. विठू माऊली टाळी वाजवा, टाळी माऊली जगाची. माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा. काय तुझी माया सांगू श्रीरंगा. काय तुझी माया सांगू श्रीरंगा. संसाराची पंढरी तो दिली पांडुरंगा. डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा. अमृताची गोडी आज आणि अभंगा. विठ्ठला माय बापा. अभंगाला जोड टाळची फळाची. अभंगाला जोड टाळची फळाची. माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा. विठू माऊली तू
म्हटली तू कृपा करतोस रे, आणि आज ना खऱ्या अर्थानं मला तुझ्या कृपेची गरज आहे. विठ्ठला तुला कृपा करावी लागेल ना माझ्यावरती. माझं जाता जाता दर्शनासाठी भांडूच लागल्या देवाच्या सोबत, आणि देवासोबत भांडण्याचा अधिकार त्याचाच आहे ज्याचं कुठंतरी देवावरती प्रेम आहे. आपला देवाचा कुठंच संबंध नाही, आणि आपली माणसं म्हणतात आत्ताच्या काळात देव खऱ्याचा राहिला नाही, म्हणतात की नाही. अलीकडच्या काळात देव खऱ्याचं राहिलं नाही. का खऱ्याचं राहिलं नाही? जे कधी कीर्तन ऐकत नाही त्यांचं चांगलं होतं, आणि जे नेहमी कीर्तनाला बसतात, आम्ही बघितलं आमच्या डोळ्याने, ज्यांच्या खानदानीत कोणी कीर्तन ऐकत नाही, बिल्डिंग व बिल्डिंग. मग अलीकडच्या काळात नाही ना देव खऱ्याचा. का? ते कृपा करत नाही, खऱ्याचं राहिलं नाही देव. पण खरं सांगू का, काही आता आपण बघतो म्हणून ते वाटतं बा आपल्याला, काही काही माणसं चांगलं वागून सुद्धा त्यांचं वाईट होतं, आणि काही काही माणसं वाईट वागून सुद्धा त्यांचं चांगलं होतं. पण आपले संत महात्मे म्हणतात हे बघा, काही काही माणसं वाईट वागून सुद्धा त्यांचं चांगलं जर होत असेल, आणि काही काही माणसं चांगलं वागून सुद्धा त्यांचं वाईट होत असेल, तर ते त्यांचं प्रारब्ध आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीनं मिळणारा मान, समाजात मिळणारा मान सन्मान प्रतिष्ठा धनसंपदा ही प्रारब्धानुसार मिळणाऱ्या गोष्टी. पहिल्यांदा केलेलं आत्ता ते प्रारब्ध भोगायला मिळतं. मग पांडुरंगाच्या कृपेने जर आपलं आजही चांगलंच असन, दिवस आपल्यावरती चांगले असतील तर तुम्ही चांगलंच वागा, म्हणजे प्रारब्ध पुढे आपलं चांगलंच राहील. आणि आत्ता जर देवाने आपल्यावरती चांगले दिवस दिले आणि लोक म्हटले देवबीव मानत नाही पण काय दिवस आहे आपल्यावरती, ते प्रारब्ध पुढं भोगायला मिळेल. त्यामुळं मान्य करा. हां, मग ती कानोपत्रा निघाली रस्त्याने देवाचं चिंतन करत 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 मंदिरात गेल्या. आपलं मस्तक भगवान श्री विठ्ठलाच्या चरणावरती टेकवलं. मस्तक कुठं टेकवावं हे कळलं पाहिजे. पांडुरंगाच्या चरणावरती मस्तक टेकवलं आणि मग मंदिरात गेले. ज्ञानोबाऱ्यांचा अभंग आठवला. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. सुख वाटतं पण कधी माहिती का? लोचनी, रूप पाहता, आपल्या डोळ्यांनी त्याचं रूप बघितलं तरी सुख वाटतं. म्हणजे देवाचं रूप बघितलं तरी सुख आहे. कुणाचं? देवाचं. नाही तर आपले चेहरे बघितले लोकांना थांबावं सुद्धा वाटत नाही, या आपल्या रूपाचा परिणाम. पण विठ्ठलाचं रूप बघितलं तरी सुख. ते कानोपत्रीने देवाचं रूप बघितलं आणि विठ्ठलाला म्हणते काय रे विठ्ठला, माझे ज्ञानोबराय म्हटले तेवढा सुंदर आहे तू. म्हणजे ज्ञानोबराय खोटं बोलले नाही, या का भोळेपणा भावप्रेम, माझी माऊली खोटी बोलले नाही. ज्ञानोबराय म्हटले तितका सुंदर निघाला रे तू, किती सुंदर विठ्ठल तू, फार. आणि देवा इतकं सुंदर या जगात कुणीच नाही, हा कुणीच नाही. आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण. पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा चित्तुरा आहे, आता दृष्टी पुढे ऐसा चित्तुरा आहे, आता दृष्टी पुढे ऐसा चित्तुराये, आता दृष्टी पुढे ऐसा चित्तुराये. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले किंवा सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी किंवा राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. म्हणजे साधू संतांनी आमचा विठ्ठल इतका सुंदर आहे. आणि देवाचं जे वर्णन केलं ते खरं वर्णन या, नाही तर आपण एकमेकाचं वर्णन करू, यात 1% खरं असलं तर बरं होईल आपलं वर्णन. बघा मी मनमाड कॉलेजला होते, आमचं कॉलेज सुटलं, बस स्टॉपवरती एका कोपऱ्याला जाऊन उभी राहिले. मी एका बाजूला मी उभी होते आणि एका बाजूला असं नवीनच लग्न झालेलं जोडपं, त्यांचं नवीन लग्न झालं होतं. मग नवीन लग्न झाल्यामुळे ती पोरगा त्या पुरीचं वर्णन करीत होता. बापरे किती सुंदर आहे ग तू, वर्णन. नवीन लग्न झालं होतं, मग चालू होतं वर्णन, किती सुंदर आहे तू, एवढी सुंदर आहे तू, आणि तुझ्या समोर चंद्र फिका पडेल, चंद्र
आपले पिढ्यानं पिढ्या गेले. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तो पण तसाच झाला. पिढ्यानं पिढ्या गेल्या पण चंद्र, पण ते वर्णन तुझ्या समोर चंद्र पिका पडल एवढं थांबलाच नाही तो. तो म्हटलं एवढी सुंदर आहे तू, पण तुझे डोळे बघ किती सुंदर आहे. इतके सुंदर आहे तुझे डोळे, तुझ्या डोळ्यात मला अख्खं जग दिसायला लागलं. जग म्हणजे त्याला मॅपची गरजच राहिली नाही, नकाशाची. तो म्हटलं अख्खं जग डोळ्यात दिसू लागलं. मलाही बच्ची वाट बघू वैताग आला होता. मी घाई त्याच्याकडे गेले. दादा खरंच का रे, तुला हिच्या डोळ्यात खरंच अख्खं जग दिसू लागलं? आता नाही कसं मानव, नवीन लग्न झालं होतं आणि पोरं अलीकडे घाबरतात, राहती का जाती, बरोबर की नाही? मग ते म्हटलं हो. म्हटले खरंच अख्खं जग डोळ्यात? तो म्हटलं हां. म्हटले बरं ठीक आहे, तुला जर हिच्या डोळ्यात अख्खं जग दिसतं ना, मला फक्त एकच सांग, या स्टॉपवर येणारी बस बघ कुठपर्यंत आली, बाकी काही नको. काहींना कळालंय काही आउट ऑफ कव्हरेज आहे. विठ्ठल विठ्ठल काय ना, आपलं काही सुद्धा गॅरंटी नाही, पण पांडुरंगाचं केलेलं वर्णन 100% खरं. कानोपत्र म्हणते विठ्ठला ज्ञानोबर आहे म्हटले, तेवढा सुंदर निघाला बरं तू, पण पांडुरंग ऐक. ज्ञानोबर आहे आणखी एक म्हणतात. माऊली म्हटले तू असा आहे ना, तू कधीच स्वतःहून कोणाला बोलवत नाही, कधीच नाही. देव बोलवत नाही स्वतःहून. हे आता आपल्या लोकांना जर म्हटलं चला पंढरपुराला, आपली माणसं ठैरून उत्तर देतात. बघू तो कधी बोलवतो, तो म्हणजे कोण? तो डायरेक्ट म्हणतात लोक बघू तो कधी. तुम्हाला सांगू का, तो कधीच तुम्हाला मला बोलवायच्या भानगडीत पडत नाही. पण त्यानं जर आपल्यातल्या एखाद्याला बोलवायचं नियोजन केलं ना, मग वर्ष श्राद्धाची त्याने बोलवण्याच्या आधी जाणं महत्वाचं आहे, बरोबर की नाही? ती कानोपत्र देव बोलवत नाही म्हटले, पण विठ्ठला माऊली म्हटले तू कधी कोणाला बोलवत नाही, पण स्वतःहून जे तुझ्याकडे येतात ना त्यांचा तू फायदा करतो. मग मी आले तुझ्याकडं. कारण ज्ञानोबा म्हणतात ज्ञानेश्वरीत, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मी चेकू. विठ्ठला मी आल्या तुला शरण. आता एक काम कर, आजपर्यंत मी तुझं भजन केलं ना, का तुझी कृपा व्हावी म्हणून. मग आज मला तुझ्या कृपेची आज खरी गरज आहे. का सांगू, हे मंदिराच्या बाहेर जर मी गेले ना, तर बाहेर बिदरच्या बादशाचे सैनिक उभे आणि ते काय मला सोडत नाही. आणि तुला सांगू का विठ्ठला, मला खरंच जाण्याची इच्छा नाही. आता जाऊ नाही, तुझं भजनही होणार नाही, चिंतनही नाही. त्यापेक्षा एक काम कर, आता मला तू मंदिराच्या बाहेरच जाऊ देऊ नको. मी जातच नाही आता. काही कर, कृपा कर, मला हे शरीर नकोय आता. तुझं भजन केलं बस, याच्यावरती मला नकोय म्हटलं आयुष्य. काही कर, तुला आता कृपा करावी लागेल. त्या कानोपत्र्याच्या अंतकरणातलं प्रेम, तो भोळेपणा, तो भाव भगवान श्री विठ्ठलांना बघितला आणि पांडुरंगाने त्या कानोपत्र्याचा प्राण स्वतःत विलीन केला आणि एका 16 वर्षाच्या तरुण पोरीनं मंदिरात देहाचा त्याग केला. 16च वर्ष, अगदी तरुण अवस्था. मग ती वारकरी जमा झाली, बारी पुढं जात नाही म्हणून. मग काय वारकरी म्हटली का बारी पुढं जाणार आहे? मग एका वारकऱ्यानं असं कानोपात्र्या शरीराला हात लावला, ती प्रेतच खाली पडलं. मग तिथं जमा झालेली काय माणसं, अरे म्हटले पोरगी कोणाची, कोणाची पोरगी? पण तुम्हाला सांगू का, पोरगी कोणाची असू द्या, पण धन्य माता पिता तयाच्या. पोरीचे आई वडील भाग्यवान आहे, त्यांच्या पोरीला या पांडुरंगाच्या चरणावरती मरण आलंय. आम्ही तर पंढरीच्या वाऱ्या करू करू थकलो, पण काय भाग्यवान पोरी म्हटले. पांडुरंगाच्या चरण, कोणाची पोरगी? पोरगी कोणाची? आई वडिलाचा शोध घेतला पाहिजे. आई वडील भाग्यवान आहे अशी पोरगी जन्माला घातली. मग ते चर्चा करता करता मग लक्षात आलं, पोरगी एक वेश्येची मुलगी. वेश्येची मुलगी माहिती झाल्या झाल्या लोकांनी जागेवर पार्टी बदलली. अहो लोक लय हुशार आहे, तुम्ही अनुभवी माझ्यापेक्षा. आपल्यावरती दिवस चांगले राहू द्या, घरात जागा पुरणार नाही एवढी गर्दी राहील. दिवस वाईट आले, लोक वर्षे वर्षे तोंड दाखवत नाही आपल्याला. पहिल्यांदा भाग्यवान म्हणायच्या. पण वेश्येची मुलगी माहिती झाली, अरे पांडुरंगाला आंघोळ घाला. का? हिनं त्याला स्पर्श केलाय विठ्ठलाला. आपला देव पवित्र झाला, पांडुरंगाला आंघोळ घाला, चर्चा सुरू झाली. मग तिथं एक अनंत शास्त्री नावाचे विद्वान महात्मे होते, ब्राह्मण होते. ते मग ते वारकऱ्यानं म्हटले व्यर्थ चर्चा करू नका, खरंच पोरगी भाग्यवान आहे, पांडुरंगाच्या चरणावर मरण आले. आपण नाही ठरवायचं काय कर, तोच ठरविला आता काय करायचं. तुम्ही काहीच करू नका, त्याच्या मर्जीनं होईल. मग भगवान श्री विठ्ठलानं सांगितलं, आता माझी इच्छा आहे. माझी म्हणजे महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांची नाही हा,
माझे म्हणजे जो आपल्याला ज्याच्या मनावर आहे, किती दिवस आपल्याला इथं ठेवायचं, तो विश्वाचा मालक भगवान श्री पांडुरंग परमात्मा तो म्हणतोय आता माझी इच्छा आहे या मुलीची समाधी माझ्या जवळच बांधा. का सांगू? भविष्यात ना ही महाराष्ट्र असतील, महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक असतील, या पंढरीच्या विठ्ठलाचं नाव ऐकून पंढरपुरात आले नाही तरी चालल, पण या 16 वर्षाच्या तरुण पोरीचं नाव ऐकून तरी पंढरपुरात येतील. माझी इच्छा आहे या पोरीची साधने तेने साधती साधने तेने साधती साधने तेने साधती साधने तुटते भवाचे बंधने तुटके भवाचे बंधने तेने साधते साधने तेने साधते साधने तेने साधते साधने तेने साधते साधने तुटते भवाचे बंधने तुटते भवाचे बंधने तेने साधती साधने तेने साधती साधने साधती तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. एकनाथ महाराज म्हणतात साधूची शरणागती करून तुम्हाला देव मिळाला की तो काय करेल? तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. मायेची भवाची बंधने गळून पडतील कधी? संत शरणागती करून देव मिळवला तर. आणि साधू शरणागतीशिवाय देव मिळू शकत नाही. याच्यासाठी नाथ महाराज म्हणतात काही वेळेस पुरावे दिले की मग लोकांना पडतं की नाही, मग नाथ बाबा पुरावा देतात. एकनाथ महाराज म्हणतात साधूशिवाय देव मिळत नाही. असं माझं म्हणणं नाही, तर वेदांनी सुद्धा त्याच्यासाठी पुरावा दिलाय की संत शरणागतीशिवाय देव मिळू शकत नाही. अभंगाच्या संत विना प्राप्ती नाही संत विना प्राप्ती नाही विना प्राप्ती नाही संत विना प्राप्ती नाही संत विना प्राप्ती नाही संत विना प्राप्ती नाही विना प्राप्ती नाही संत विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही दिन साधती साधने दिन साधती साधने ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही दिन साधती साधती संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तेने साधती साधने तुटते भवाची बंधने. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. या ठिकाणी एक वारकरी संप्रदायाचा नियम आहे, कीर्तनाचा नियम आहे. 10-5 मिनटं आपल्याकडे शिल्लक आहे. जाता जाता मी तुम्हाला फार महत्त्वाचंच सांगितलं इथून मागं. पण काही माणसं म्हणतील आत्ताच यायला पाहिजे होतं, मग बाया म्हणतील 2-3 सिरियल झाल्या असते आत्तापर्यंत. असं होतं की नाही? अगदी मला एक तुमची बहीण आणि मुलगी म्हणून 10-5 मिनटं सांगेल. फक्त संप्रदायाच्या नियमानुसार भगवान श्री विठ्ठलाचं भजन होईल. थंडी वाजते का? नाही ना? मग मोठ्या आनंदानं भजन करा. करा वरती हात. अजिबात लाजायचं नाही. अहो जिथं लाजायचं तिथं लोकांनी आता लाजाय सोडून दिलंय, तिथं डेअरिंग करतात लोक. मोठ्या आनंदानं महाराष्ट्र आपले, संस्कृती आपली, परंपरा आपली, कीर्तन आपले, साधू संतांचे विचार आपले आहेत की नाही, मोठ्या आनंदानं भजन करा.
विठोबा रखुमाई विठोबा हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई 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 जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई वाह 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 पकवा दे वाह वाजात्यान कधी संपत होतं की नाही. म्हणून एकच जाता जाता फार महत्वाचं सांगते. माणूस म्हणून जन्माला आलो, माणसाप्रमाणे कर्म करा, स्वच्छ जीवन जगा, गोड जीवन जगा, आचरण शुद्ध जीवन जगा. महाराष्ट्राच्या मातीत तरी आचरणाला फार मोठी किंमत आहे. इथं महाराष्ट्र आचरणाला फार मोठी किंमत. जी माणसं आचरणाने मोठी ना, आज त्यांच्याच अर्थ आहे. कोणीच म्हणत नाही बसल्यांपैकी जय देव जय टाटा बिरला. पैशाच्या बाबतीत एकटाचा उरला कुणीच नाही. ज्ञानोबा तुकोबा नाथ बाबा भगवान बाबा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोक आरत्या करतात का? आचरण शुद्ध जीवन जगलेत की नाही. म्हणून आचरणानं मोठे व्हा. निदान माणूस हा चुकीचा पुतळा आहे, पण निदान माणसाचं आचरण इतकं तरी गोड पाहिजे. समाजात एखादा माणूस आपल्याबद्दल चर्चा वाईट करत असेल ना, ऐकणाऱ्यांना वाटलं पाहिजे चर्चा करणारा खोटं बोलतोय. इतकं गोड आचरण पाहिजे. म्हणून आचरण शुद्ध जीवन जगा, स्वच्छ जीवन जगा. आपल्या लेकरांवरती चांगले संस्कार घडवा. चांगले संस्कार घडवले पाहिजे. आपल्या मुलांना ज्ञानोबा तुकोबा मुक्ताबाई जनाबाई बहिणाबाई हे कोण आहे या आपल्या मुला आणि मुलीपर्यंत त्यांचे विचार पोहोचणं गरजेचं आहे. अलीकडे आपल्या लोकांची एक मानसिकता आहे, नको 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 पोरांचं शिक्षण चालू आहे आणि शिक्षणातच मग हे देवाचं यड. आता यड म्हणतात लोक, देवाचं यड आणि ते टाळण पाखावजन भजनन हे नको, आम्ही नंतर बघू शिक्षण झाल्यावर. आत्ता हे विचार आम्ही नाही शिकवा, नंतर बघू. आता आयुष्य पडलं ना पोरांचं, आम्ही नंतर बघू. आता फक्त शिक्षण. एक वाक्य सांगते तुम्हाला, मुलं शिकवू नये असं मी म्हणणार नाही. महाराष्ट्रातली मुलगी ना इतक्या मोठ्या नोकरीला लागली पाहिजे, इतकं शिक्षण झालं पाहिजे, बाकीचे लोक म्हटले पाहिजे पोरगी महाराष्ट्रातली एवढी मोठी नोकरी केली पाहिजे. मुलगा असं हाय क्लास लेवलचं शिक्षण केलं पाहिजे मुलांना. पण आपल्या मुलाला आणि मुलीला खूप मोठं शिक्षण द्या, खूप मोठ्या नोकरीला लावा,
पण नोकरीला लावत असताना आणि शिक्षण देत असताना आपल्या मुलाला आणि मुलीला जर तुम्ही एक शिकवण दिली नाही ना, शिक्षण 1% सुद्धा कामाचं नाही. शिक्षणासोबत ती शिकवण द्या. ती शिकवण अशी आहे, आपल्या मुलाला आणि मुलीला सांगायचं, बाई दादा खूप मोठं शिक्षण घे बघ, खूप मोठ्या नोकरीला लाग, पण विसरू नका तुझा जन्म ज्ञानोबारांच्या महाराष्ट्रात झालाय, तुझा जन्म तुकोबारांच्या महाराष्ट्रात झालाय. या आपण आपल्या लेकरांना शिकवलं पाहिजे. अहो आपली पोरं बाहेर गेल्यावर म्हटली पाहिजे ज्ञानोबारांच्या महाराष्ट्रातली माणसं आहे आम्ही, तुकोबारांच्या महाराष्ट्रातली माणसं आहे आम्ही, निवृत्तीनाथ दादांच्या महाराष्ट्रातली माणसं आहोत आम्ही. हे स्वाभिमानानं आपली लेकरं बाहेर गेल्यावर म्हटली पाहिजे. पण आज ती स्वाभिमानच नाही का, कारण आपलीच माणसं नावं ठेवतात, बाकीच्यांना बोलून उपयोग तरी काय. आज कीर्तनाला नावं ठेवणारी माणसं दुसरी का, त्यांना काय माहीत कीर्तन म्हणजे काय. कीर्तनाला नावं ठेवणारी माणसं आपलीच, ज्ञानेश्वरीची निंदा करणारी माणसं आपलीच. मी एक वाक्य सांगते, आपली माणसं डायरेक्ट म्हणतात बाकीच्या देशात देव धर्म मानत नाही, या आपल्या भारत देशात काय उगच. बरं भारत तर जाऊ द्या, ज्या महाराष्ट्रात तुम्ही मी राहतो ना, त्या महाराष्ट्रात अलीकडे एकच आहे, सप्ते, मंदिरं, कीर्तनं, भजनं, तीर्थयात्रा. याच्या पलीकडं महाराष्ट्रात क्रांती नाही असं म्हणणारी माणसं आपलीच आहे. पण आपलीच माणसं म्हणत असेल ना महाराष्ट्रात काहीच राहिलं नाही, तर आपल्याच लोकांना म्हणायचं आहे, ज्या महाराष्ट्रात तुम्ही आणि मी जन्माला आलोय ना, काय सांगू त्या महाराष्ट्रामध्ये एका 21 वर्षाच्या तरुणाला अख्खं जग माऊली म्हणतंय, ही ज्ञानोबारांनी महाराष्ट्रात केलेली क्रांती. एवढ्याशा ज्ञानोबारांना वयाच्या 22व्या वर्षी आपल्या माऊलीनं समाधी घेतली. 21 वर्ष ज्ञानोबारांनी महाराष्ट्रात कार्य केलं. पण काय क्रांती ज्ञानोबारांची, किती स्वाभिमान पाहिजे आपल्याला. तर ज्ञानोबारांचं वर्णन आपण काय करावं, आपण त्यांच्या नखाची बरोबरी करू शकत नाही. मोठ्या माणसाचं वर्णन मोठ्यानं केलं तर रुबाबात दिसतं, आपण नाही करू शकत. एवढे अधिकार संपन्न महात्मे ज्ञानोबारा तुकोबारा. आणि आपण कीर्तन आवडत नसेल तर ऐकूच नका तुम्ही, कारण आपण कीर्तन ऐकले कीर्तन परंपरा मोठी ओली डोक्यातनं काढून टाका. कीर्तन आवडत नसेल तर ऐकू नका, पण कीर्तनाला नावं ठेवण्याचा अधिकार आपला नाही. ज्ञानेश्वरी आवडत नाही दर्शन घेऊ नका, पण ज्ञानेश्वरीच्या विचारांची निंदा करण्याचा अधिकार आपला नाही. पण काय क्रांती होत ज्ञानोबारांची. आता काय विचार पटत नाही, लोक म्हणतात आता एज्युकेटेड माणसं आहे आम्ही, मॉडर्न युग चालू आहे आता, हे काय गाथान ग्रंथन संत हे जुनं आहे, आता हे जुन्या लोकांनी करावं, आमचं वय किंवा आता ह्या युगात ते चालणार नाही, मॉडर्न युग चालू ना. आपण स्वतःला मॉडर्न का म्हणतो सांगू का, आपल्याला 2-4 भाषा जमायला लागल्या, हिंदी, मराठी, इंग्लिश असं प्रॉपर जमतं. आणि इंग्लिशलाही नाही आपली यस नो थँक्यू वेलकम बस, याच्या पलीकडे इंग्लिश नाही. पण मॉडर्न का, एज्युकेटेड ना आम्ही, मग आपण स्वतःला मॉडर्न समजतो. ज्ञानोबारांचं एका वाक्यात सांगते, वर्णन केलंय 56 भाषांचा केलासी गौरव. माऊलीला किती भाषा येत होत्या, 56. मग एकच वाक्य सांगते, मला सांगा आपल्याला अहंकार काय आहे, आपण शिक्षण केलं आपल्याला 2-4 भाषा जमतात म्हणून आपण मॉडर्न, बरोबर. 2-3 भाषा जमायला लागल्या म्हणून जर आपण मॉडर्न असेल, तर माऊलीला वयाच्या 16व्या वर्षी 56 भाषांचं ज्ञान होतं. ज्ञानोबारांचे विचार किती मॉडर्न असतील, किती किती मोठे विचार असतील. काय वर्णन ज्ञानोबारांचं, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. सागर म्हटलंय इथं, नदी बंधारा कॅनल झरा नाही, सागर. माझा माऊली म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. आणि वर्णन का तुम्ही मी केलंय का, संत जनाबाई अधिकार संपन्न महात्म्या त्या म्हणतात माझा माऊली माझा दादा म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जनाबाई का सामान्य आहे का. आता एकाच वाक्यात सांगते, तुम्ही फक्त डोळ्याच्या समोर आला. पंढरपुरात वाळवंटामध्ये संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे. कीर्तन कोणाचं, नामदेव महाराजांचं. कीर्तनात चाल म्हणायला ज्ञानेश्वर माऊली आणि सूत्रसंचालन जनाबाई. जनाबाईने म्हणायचं, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. का अधिकार असेल. साधे विद्वान कीर्तनकार आपल्या गावात आले समोर बस, डिरिंग होत नाही आपली. ज्यांनी संप्रदाय उभा केला ते ज्ञानोबारांना जनाबाई म्हणते, माऊली आता तुम्ही प्रमाण बोलायचा. किती मोठा अधिकार असेल जनाबाईचा. आणि त्या जनाबाई त्यांनी माऊलीचं वर्णन करताना म्हटलं, माझा दादा म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. सामान्य वर्णन नाहीच आहे. राजा आहे ज्ञानोबार आहे, पण ज्ञानी यांचा शिरोमणी, यांचा शिरोमणी, ज्ञानी यांचा शिरोमणी, यांचा शिरोमणी, ज्ञानी यांचा शिरोमणी. वंदे जो का पूजस्थानी, वंदे जो का पूजस्थानी.
वंडिको का पूजा वंडिको का पूजा हा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा हा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप साधकाचा माय बाप दर्शन हरे बाप साधकाचा माय बाप दर्शने हरे ज्ञानी यांचा राजा ज्ञानी यांचा शिरोमणी शिरोमणी पण ज्ञानी यांचा राजा आहे पण ज्ञानी यांचा सागर आहे पण ज्ञानाच हे माऊलीचं वर्णन. इतकंच नाही तर तुकाराम महाराज कळसच गाठतात. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या माऊलीनं महाराष्ट्रात काय क्रांती केली सांगू तुकोबाराय म्हणतात. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ रेडा बोले करीन ते काय नोहे महाराज. तुकोबाराय म्हणतात जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ एक आपले माऊली हा आपल्या ज्ञानोबारायांचं वर्णन आहे. इतकंच नाही तांगी ऐसे बळ रेडा बोले रेड्याच्या मुखातनं माऊलीने वेद बोलवलं आहे. महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांकडून माणसं न बोले झाले आता म्हणतच नाही लोक विठ्ठल या लोकांना विठ्ठल म्हणायला लावून अजिबात नाही असे म्हणतात जसं धरून आणलं विठ्ठल म्हणावंच वाटत नाही लोकांना. आणि मी सांगायचं बंदच करून टाकलं. नवीन नवीन लहानपणी सांगायची कीर्तनात आता लहानपणी म्हणायचं लोकांना अरे म्हणा विठ्ठल कीर्तनात माणसं माझ्याकडे बाई पैसे कोणी घेतले तू मग विठ्ठल कोणी म्हणायचं तूच तुला तोडून दिलं ना मी कीर्तन मग तूच म्हणा आम्हाला गरज म्हणजे आपली माणसं विठ्ठल म्हणायला तयार नाही हो. एक वाक्य याच्यातून तुम्ही मी शिकायचंय. 750 वर्षापूर्वी एका रेड्याला कळत होतं कोणाच्या मागे गेलं पाहिजे. आता माणसाला कळण रेड्याला माहिती होतं या ज्ञानोबारायांचं जर मी ऐकलं ना भविष्यात हे माणसं आपलं दर्शन घेतील आज तेच होतं. माणसं आळेपाट्याला जातात गावाकडे आल्या म्हणतात झालं बरं रेड्याचं दर्शन म्हणतात की नाही का कृपा एका साधून केली. लेकरांवरती कृपा झाली पाहिजे संत आपल्या लेकरा नाही तुम्ही लई नाही जमलं तरी चालेल आदर ठेवा ना ज्ञानेश्वर आपला ग्रंथ ना आदर आपण ठेवला पाहिजे. आपलीच लेकरं म्हणतात काय आहे ज्ञानेश्वरीत 10वी 12वी शिकायची आणि टपरी चर्चा करायचं काय आहे ज्ञानेश्वरीत. ज्ञानेश्वरीत काय हे जर बघायचं असेल तर मग ॲडमिशन PhD ला घ्यावं लागल. महाराष्ट्रात कितीतरी लोक असे की ज्ञानेश्वरीवरती PhD करताय. या आपले ज्ञानो काय सांगावं ते म्हणतात ना झाली बोलायची सीमा ती लेवल संपून जाईल पण साधू किती मोठे सांगता येणार नाही. म्हणून मला एकच सांगायचंय शिक्षण द्या तुम्ही लेकरांना फक्त त्याच्यासोबत अध्यात्माची जोड द्या. प्रत्येक शिकलेला सारखाचे डोक्यातून काढून टाका. आज महाराष्ट्रात मी स्वतः डोळ्यानं बघितलेले उदाहरण आहे. काही काही माणसं क्लास 1 अधिकारी जरी असले ना किती मोठ्या पदावर असू द्या वर्षभर सुट्टी घेत नाही पण पंढरीच्या वारीसाठी 8 दिवस सुट्टी काढून चालणारी माणसं सुद्धा याच महाराष्ट्रात आहे. का योग्य वेळी संस्कार लेकरं संस्कारांना मोठी करा. मी एवढंच सांगेल वेळ आपली संपलीच आहे. अभंग संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा कीर्तनासाठी निवडला होता. भाग्यवान लोक आहोत आपण भारतासारख्या पवित्र देशात जन्माला आलो. इतकंच नाही तर साधू संतांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो. एवढंच नाही तर संतांच्या नंतर जन्माला आलो. बरोबर की नाही. मग आपल्या सर्वांचं एक कर्तव्य जगायचं मरायचं या पवित्र भारताच्या मातीसाठी. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए दिल दिया है जान
फिरेंगे ये वतन तेरे लिए। तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है। तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है। ये वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है। हम जिएंगे और मरेंगे ये वतन तेरे लिए। दे दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए। दे दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए। मंडळी या ठिकाणी सर्वांनी एकत्रित येऊन मोठ्या आनंदाने या ठिकाणी महिला सप्ताहाचं नियोजन केलं. सप्ताह कमिटीचे या ठिकाणी आभार मानते. सर्व या लहान लहान बालगोपिका आहेत, एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. संत मीराबाई म्हणतात की नाही, नाचुंगी 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 नाचुंगी, हरिगुण गावत नाचुंगी. नाचायचं तर इथं ते बी हरिगुण गावत, या 90 लावत नाही, हरिगुण गावत. नाचायचं तर हरिगुण गावत नाचलं पाहिजे. हे लहान लहान अगदी छोट्या मुली बघा, कौतुक वाटतं त्यांचं. 2-2 तास सोपं नाही. हे सोपं आहे, पण इतकं काय सोपं बसून हा पोरगी उभी हे म्हणणं सोपं आहे, पण हे मात्र अवघड आहे. पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करीत त्यांना उदंड आयुष्य मिळो. सर्व लहान लहान बालगोपिकांचे आभार. महिला टाळकरी आहेत त्यांचे सुद्धा मनातून या ठिकाणी आभार. विनेकरी ताई असतील त्यांचे सुद्धा आभार. तुळशीवाल्या ताई असतील त्यांचे सुद्धा आभार. माझी लहान बहिणी राणी 8 दिवस इथंच कार्यक्रमाला, राणीचे सुद्धा या ठिकाणी आभार. राणी शेजार असणार हरिभक्ती पारायण आमच्या नंदिनी ताई सांगळे असतील त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानते. गोड आवाज आहे, धार या आवाजात, त्यांचे सुद्धा आभार. त्यांच्या शेजारी असणाऱ्या महाराष्ट्रातील नामांकित गायन कोकिळा आमच्या हरिभक्ती पारायण सुवर्णा दिदी असतील. अगदी लहानपणा एवढं म्हणजे स्वर लय ताल अगदी पक्क, पण किती लहानपणी, त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानते. मृदुंगाचार्य आमच्या यशोदाताई असतील, तुमचे डबल आभार मानते. आभार, खरंच अतिशय गोड साथ केली, त्यांच्या ठिकाणी आभार. महाराष्ट्रात खूप मोठं नाव आहे, महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार. बऱ्याच म्हणजे आम्ही प्रत्यक्ष मला म्हणजे भेटलोच नाही आम्ही, आज फेस टू फेस पहिल्यांदा. म्हणून हरिभक्तीपारायण जयश्रीताई असतील, अतिशय लहानपण घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार. आपल्याच गावचं भूषण हरिभक्तीपारायण अक्षदा दिदी असेल, दिदीसुद्धा त्यांचा मला वाटतं रात्रीच कार्यक्रम कीर्तनाचा होता, दिदीचे सुद्धा या ठिकाणी आभार मानते. त्यांच्या शेजारी असणाऱ्या भगूरच्या दिदी असतील, त्यांचं पण दुसऱ्या दिवशी कीर्तन होतं, दुसऱ्या दिवशी, त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार. काका असतील, समस्त ग्रामस्थ, सर्व सप्ताह कमिटी, शूटिंगवाले दादा, साऊंडवाले दादा, सर्वांचेच आभार मानते. आमचे शेनेतचे काका या ठिकाणी आहेत आणि बरीच मंडळी. सर्वांचेच आभार म्हणून बोलण्यात चोगात एखादा शब्द चुकीचा गेला तर तुमची बहीण मुलगी म्हणून माझ परत करा. एखादा रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल. सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. वाक्य गोड